चला आता तुळजापूरहून आहे ना आम्ही आलेलो इथं भद्रा मारुती. आणि इथं भद्रा मारुतीला आहे ना खूप माकड आहेत बघा. रामाची सेना बघा किती आहे इथं. खूप म्हणजे खूपच आहेत ते. आपण काय दिलं का लगेच खातात. आणि आमच्या हातातून तर काही घेऊन नाही गेले, पण असं सांगतात की बा आपल्या हातामध्ये काय राहिलं प्रस वगैरे हिसकावून घेऊन जातात, पण आमचं तर काहीच घेऊन नाही गेले ते. आणि तिथं पेरू वगैरे केळी वगैरे जर दिलं ना त्यांना खायला मस्त खातात ते आवडीने. तर अशा प्रकारे इथं भद्रा मारुतीला आम्ही आलेलो आहोत. बघा इथं प्रसादाची दुकान. इथं आम्ही प्रसाद घेतला, लाडू घेतले मोतीचूरचे आणि मग इथून निघालो. हे मंदिर आहे, मध्ये अलाउटच नाही आहे म्हणून आम्ही मध्ये फोटो शूट किंवा व्हिडिओ काहीच घेत नाही. मोबाईल जप्त करून घेतात ते. आणि इथं झाडाजवळ पण इथं महादेव आहे, लिंग आहे महादेवाची तिथं आम्ही. आणि तिकडनं लगेच निघालो ना आम्ही इथं वेरूळची लेणीला आलेलो आहे. बघा ही वेरूळाची मोठी लेणी आहे. अजिंठाची लेणीला काय आम्ही गेलो नाही, टाईम नव्हता आमच्याकडे, जास्त दिवस झाले असते. ही पण खूप मोठी लेणी आहे. इथं सर्वीकडे आम्ही फिरलेलो आहेत. आणि इथं नाही का ते गोरे लोक तिकडचे कुठले असतात ते लोक पण खूपच आले होते. आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा फोटो वगैरे शूट केलेले आहे. ते पण आपल्यासोबत खूप आवडीने फोटो काढतात. तर त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही फोटो घेतलेले. आणि बघा हे असं म्हणजे 2 ताल 3 ताल खूप उंच उंच आहे ही लेणी. आणि मध्ये पण खूप मोठी आहे. दरवाजे पण खूप छोटे छोटे. आणि सगळीकडे बघा हत्ती, पहिले हत्तीची सेना राहायची ना, हत्ती वगैरे घोडे सर्व काय आहे इथं. हे बघा खूप मोठी लेणी आहे. खूप म्हणजे बघण्यासारखं आहे, खूप बघण्यासारखं आहे. हे आमचे सगळे सोबतचे आम्ही इथं आहोत. तर बघा खूप उंच शिखरावर आहे. जसं जसं म्हणजे इकडे तिकडे माणूस एकटं जर गेला ना तर खरंच इथं हरवूनच जाईल. रस्ता समजत नाही इकडनं जायचं का इकडनं. इथं वरती जाऊन पण आम्ही फोटोशूट केलेले आहेत. तर खूपच छान आणि खूपच मस्त आहे ही वेरूळची लेणी. खरंच खूप नक्की तुम्ही एकदा याच इथं. तर संभाजीनगरला आहे ही लेणी. तर बघा इथं आहे ना आम्ही ते गोरे लोकांसोबत फोटोशूट केलेले होते, ते पण इथं मी टाकलेले. बघा हत्ती किती छान आहे तिथं. पहिल्या म्हणजे कसं पहिल्या हत्तीचंच वाहन राहायचं. तर अशा प्रकारे ही वेरूळची लेणी. बघा तुम्हाला पुढे अजून सांगते. आणि परत तुम्हाला इथं घेऊन चालले मी. बघा इथं तर आहे ना मोठी शिवलिंग आहे. ह्या शिवलिंगाची पूजा केलेली आहे आपल्या महाराजांनी. तर इथं मोठी शिवलिंग आहे. तर घ्या तुम्ही पण दर्शन. आणि इथं पण बसून आम्ही खूपच फोटोशूट केलेले आहेत. सगळीकडे आम्ही खूपच व्हिडिओ फोटोशूट असं घेतलेलं आहे. तर चला आता आहे ना सर्व काय आमचं इकडे बघितलं गेलेलं आहे. आता आम्ही खाली उतरतो. आता इथं खाली आलेलो आहे आम्ही. अजून परत खाली जायचं आहे आम्हाला. त्यानंतर लगेच बाहेर निघालो. आणि हे बाहेरचं परिसर बघा खूपच छान आहे. इथं पण आम्ही खूप छान छान व्हिडिओ घेतले सर्व बाया मिळून. ते पण व्हिडिओ तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि बघा खूप छान बाहेरचं वातावरण तर एवढं छान आणि एवढं सुंदर आहे ना, खूपच मस्त आहे. सर्व काही तुम्हाला बाहेरचं पण दाखवते मी आता.
आता चला इथून निघालो आम्ही. जे काही घ्यायचे होतं ते फोटोशूट वगैरे सर्व काही इथं घेतलं गेलं आमचा व्हिडिओ वगैरे. आता इथून पण निघतोय आम्ही आता. हे बघा सर्वजण निघालोय. आता इथं सर्व काय पाहिलं गेलं कमी तर कमी 4 तास फिरलो आम्ही इथं. 4 ते 5 तास म्हणजे एवढी मोठी लेणी आहे. सर्वीकडे फिरलो, एन्जॉय केला. नंतर मग आता इथून निघालो आम्ही. इथं आता पुढे गेलो, गाडीवर बसून लगेच एका ठिकाणी थांबलो हॉटेलला. तिथं जेवण वगैरे केलं आम्ही मस्त. तर आम्ही इथून गेल्यानंतर मग तिथं जेवण वगैरे केलं. आणि जेवण केल्यानंतर मग आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्या तिथं हॉटेललाच. त्यानंतर मग हात पाय वगैरे धुवून घेतले. नंतर मग आम्ही गाडीमध्ये बसलो होतो. गाडीवर बसल्यानंतर आम्ही आहे ना गेलो इथं, म्हणजे रस्त्यावरच लागलं होतं ते सती माताचं मंदिर. बोरीसला आहे ते. बोरीसची खूप मोठी यात्रा भरते. तर तिथं गेलो आम्ही. तिथं ती सती मातेचं पण दर्शन घेतलं. तिथं पण थांबलो. तिथं चहा पाणी वगैरे सर्व काही आम्ही घेतलं. तिथं चहा वगैरे घेतल्यानंतर मग परत गाडीवर बसलो आम्ही. आता आम्हाला घरी निघायचं होतं घरी. तर तिथून निघालो आम्ही. आता आमच्या कुळदेवताला जाणार आहे आम्ही. आमची कुळदेवी तर तुम्हाला माहिती आहे, मी पुष्कळ वेळा तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे बघा. आलो इथं आम्ही दनाई पुनाई देवीला. छडवेलच्या पुढे आहे, निजामपूरच्या मागे आणि छडवेलच्या पुढे. आमच्या घराकडून गेलो तर छडवेलच्या पुढेच लागते ती. आणि तिकडनं आलो ना आम्ही तर निजामपूर ओंडालून मग पुढे आलो होतं ते. तर इथं आलेलो आहे आम्ही बघा. तर हे सर्व काय तुम्हाला बाहेरचा परिसर मी दाखवलं. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि आमची दनाई पुनाई देवी तुम्हाला दाखवते मी बघा. इथं 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे हा त्यांचा आहे. तर अशी आहे आमची ही कुलदेवी. तुम्हाला दर्शन दिलं, नमस्कार करून घ्या. आणि इथं बाहेर निघालो आम्ही. हे पूर्ण असं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. बाहेर निघालो. इथं पण आम्ही फोटोशूट केले. त्यानंतर तुम्हाला बघा आता बाहेरून मी सर्व काही मंदिर दाखवते, ते तुम्ही व्यवस्थित बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. नंतर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय. आता चाललो आम्ही, निघालेलो आहे घरी. तुम्हाला आता दर्शन दाखवते पूर्ण मंदिराचं. बाहेरून पूर्ण दर्शन दाखवते मी. आता सर्व बाया पुढे निघाल्या, मी मागे राहिली. हे बघा, घ्या आता दर्शन बाहेरूनच. बघा असा मध्ये जायचा रस्ता आहे हा. आणि हे बघा, हे पूर्ण मध्ये मंदिर आहे. असं छान मंदिर आहे, मोठं आहे. हे बघा पूर्ण दाखवलेलं आहे मी तुम्हाला आता मंदिर. तर चला पटापट व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ज्या काही नवीन ताई असेल त्यांनी शेअर करा. तर अशा प्रकारे आहे आमचं कुळदेवीचं मंदिर. खूप मोठं आहे. आधी तर असंच होतं पण आता खूप छान झालेलं आहे. तर चला म्हटलं ताईंना दाखवू. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.